माणुसकीला जमिनीखाली गाडल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलची पायाभरणी झाली, अशी एक कमेंट मी एका फेसबुक पोस्टवरती वाचली. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही फेसबुक पोस्ट नेमकी कशाविषयी असावी. तर ज्या कुटुंबानं कोट्यावधी रुपये किमतीची आपली जमीन, 6 एकर जमीन ही दीनानाथ हॉस्पिटलला दान दिली, त्या कुटुंबाच्या उपकाराचे पांग दीनानाथ हॉस्पिटलनं कसे फेडले याविषयीची ती पोस्ट होती. आणि नेमकी तीच स्टोरी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. सुरुवातीलाच सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भाऊसाहेब खिलारे हे पुणे महानगरपालिकेचे महापौर होते. हे भाऊसाहेब खिलारे आणि त्यांचं जे खिलारे कुटुंबीय आहे त्यांची डेक्कन कॉर्नर पासून ते कर्वेनगर पर्यंत बरीचशी अशी जमीन होती. आणि त्यापैकी बरीचशी जमीन म्हणजे उदाहरणार्थ गरवारे कॉलेज जे आहे त्याची 6 एकर जमीन, पुढे अग्निशमन दलासाठी दिलेली जागा आहे, त्यानंतर नळ स्टॉपच्या इथे जे चर्च आहे त्या चर्चला दिलेली जागा असेल, महिलाश्रमासाठी दिलेली जागा असेल, किंवा आज जे थरकुडे हॉस्पिटल आहे त्यासाठी दिलेली जागा असेल, अशी जवळपास 15 एकर जागा जी आहे ती या खिलारे कुटुंबियानं या सामाजिक कार्यासाठी विना मोबदला दान म्हणून दिलेली होती. आणि त्यामुळे 1987 साली लता मंगेशकर यांनी जेव्हा असं ठरवलं की आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक धर्मादाय असं एक हॉस्पिटल उभा करावं, तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली आणि भाऊसाहेब खिलारे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ते असं म्हणाले की तुमच्याकडे एरंडवणे भागामध्ये जी 6 एकर जमीन आहे तर ती तुम्ही लता मंगेशकर यांना द्यावी. तुमच्याकडे इतकं मोठं क्षेत्र आहे आणि आता सिलिंगचा कायदा आलेला आहे, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही जमीन जी आहे ती तुम्हाला द्यावी लागेल किंवा ती सरकार जमा होईल. त्यामुळे खिलारे कुटुंबियांनी आपसात विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या इकडच्या भागामध्ये मोठं म्हणावं असं कोणतं हॉस्पिटल नाही. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की अशा कार्यासाठी, अशा मोठ्या कार्यासाठी जर आपण जमीन दिली तर त्यामुळे मोठं हॉस्पिटल उभं राहील आणि अवतीभोवतीचे जे गोरगरीब आहेत त्यांना या हॉस्पिटलचा लाभ घेता येईल. त्यावेळी त्यांचे अनेक जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांनी त्यांना असा सल्ला दिला की सोन्याचा भाव असणारी ही जमीन आहे तर ती तुम्ही धर्मादाय हॉस्पिटलसाठी मंगेशकरांना देऊ नका, ते पुढे तिथे पैशाचा कारखाना चालवतील. त्याऐवजी तुम्ही स्वतः तिथे ट्रस्ट स्थापन करून हॉस्पिटल निर्माण करा किंवा काही शैक्षणिक संस्था किंवा संकुल जे आहे ते उभा करा. परंतु तरी देखील खिलारे कुटुंबियांनी असं ठरवलं की ही जागा आपण मंगेशकरांना देऊया. त्या जागेच्या संदर्भात बोलणे होत असताना अनेक वेळा मंगेशकर कुटुंबीय जे आहे ते वारंवार खिलारे यांच्या घरी देखील गेलेले होते. आणि मग 1989 मध्ये खिलारे कुटुंबियातली एक जी मुलगी आहे तिचा विवाह होत असताना सर्व लोकांच्या समोर त्यांनी चांदीच्या तांब्यामध्ये त्या एरंडवणे भागातली 6 एकर मधली ती जी माती आहे ती तांब्यामध्ये टाकली आणि तो चांदीचा तांब्या जो आहे तो लता मंगेशकर यांना सुपूर्त केला. एवढी कोट्यावधीची जमीन दान करताना भाऊसाहेब खिलारे असं म्हणू शकले असते की मला किंवा आमच्या कुटुंबियापैकी कोणाला तरी या ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून घ्या, ट्रस्टी म्हणून घ्या, परंतु त्यांनी तशी अट ठेवली नाही. किंवा ते असंही म्हणू शकले असते की आमच्या वाडवडिलांचं नाव या हॉस्पिटलला द्या, परंतु तसाही त्यांनी आग्रह केला नाही. किंवा किमान ते असं तरी म्हणू शकले असते की जेव्हा हॉस्पिटल निर्माण होईल किमान तिथं जी कोनशिला लावली जाईल तिथं तरी हे नमूद करा की खिलारे कुटुंबियांनी सेवाभावातून सामाजिक इतके उपकार करणारा दाता असेल तर तुमच्या मनात काय भावना निर्माण होईल हो. संत एकनाथ म्हणतात, काय उपकार सांगू तुझे माऊली, शब्द ठेसे ना मुखी. म्हणजे तुझे एवढे उपकार आहेत की माझ्या तोंडातून, माझ्या मुखातून शब्दही फुटत नाहीयेत, शब्द देखील पुरेसे ठरत नाहीत. अगदी अशीच भावना या मंगेशकर, दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटल आणि त्यांच्या सगळ्या ट्रस्टींची असायला हवी होती. पण प्रत्यक्ष वास्तव काय दिसलं जेव्हा या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी खरं तर व्यासपीठावरती अत्यंत सन्मानाने भाऊसाहेब खिलारेंना बोलवायला हवं होतं. त्यांच्या पुढे लता मंगेशकर आणि बाकी सगळे जे ट्रस्टी आहेत त्यांनी नतमस्तक व्हायला हवं होतं. त्यांना निमंत्रण दिलं गेलं खरं, परंतु त्यांना 12व्या लाईनीमध्ये बसवलं गेलं. व्यासपीठ सोडा, व्यासपीठासमोरील पहिल्या लाईनीत देखील त्यांना स्थान देण्यात आलं नाही. परंतु तरीही भाऊसाहेब खिलारे किंवा खिलारे कुटुंबियांना त्याचं वाईट वाटलं नाही. इनफॅक्ट भाऊसाहेब खिलारे तेव्हा असं म्हणाले की एका हाताने आपण जर दान केलं तर ते दुसऱ्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे. पुढे 2010 मध्ये असं झालं की भाऊसाहेब खिलारे यांना याच हॉस्पिटलमध्ये, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करावं लागलं. त्यांची बायपास सर्जरी झाली. डॉक्टर जगताप म्हणून होते, त्यांनी ती बायपास सर्जरी केली. आणि त्यानंतर त्यांना जेव्हा असं कळलं की ज्यांच्यावर आपण बायपास सर्जरी केली आहे
त्याच व्यक्तीनं कोट्यावधी रुपये किमतीची जमीन या हॉस्पिटलला दिली आहे, तेव्हा ते त्या रूममध्ये आले आणि त्यांनी अक्षरशः साष्टांग नमस्कार भाऊसाहेब खिलारे यांना केला. आता एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. जर तुम्हाला इतकी जमीन, कोट्यावधीची जमीन एखाद्यानं हॉस्पिटलसाठी दिलेली असेल आणि त्याच व्यक्तीला तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं असेल, तर तुम्ही त्यांच्याकडून उपचाराचा खर्च घ्याल का हो? कोणतीही कृतज्ञ असणारी व्यक्ती, उपकाराची जाणीव असणारी व्यक्ती याचं उत्तर देईल की आम्ही त्यांच्याकडून 1 रुपया देखील घेणार नाही. मात्र डॉक्टर धनंजय केळकर यांनी काय केलं माहितीये? धनंजय केळकरांनी त्यांच्याकडून 3.5 लाख रुपये वसूल केले. एवढंच नव्हे तर डॉक्टर केळकर हे भाऊसाहेब खिलारे यांना भेटायला गेले. त्या भेटीचे व्हिजिटिंग चार्जेस 600 रुपये हे देखील त्या बिलामध्ये होते. असं म्हटलं जातं की एहसान वो नहीं जो जुबा पर आए, एहसान वो है जो उम्रभर निभाया जाए. डॉक्टर केळकर यांच्या शब्दांमध्ये तर खिलारेंविषयी उपकाराची भावना आली नाहीच नाही, पण त्यांच्या कृतीमध्ये देखील कृतज्ञताच दिसली. कृतज्ञतेचा कोणताही भाव दिसला नाही. आणि म्हणूनच म्हणावं लागतं की दीनानाथ हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी, संचालक जे प्रमुख आहेत, ज्यांच्या आदेशानंच सगळ्या गोष्टी घडतात, ते धनंजय केळकर यांनी आपली नैतिकता कधीच विकली होती. आणि म्हणूनच 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून तब्बल 5.5 तास प्रसव वेदना सहन करणाऱ्या माऊलीला त्यांनी हॉस्पिटलमध्ये उभा केलं, तिच्यावरती उपचार करण्यास नकार दिला आणि त्याच्यामुळेच तिचा मृत्यू झाला. आणि म्हणूनच या डॉक्टर धनंजय केळकरांना थोडीही लाज असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. आणि ते राजीनामा द्यायला तयार नसतील तर सरकारने त्यांना ट्रस्टी पदावरून काढून टाकायला हवं. तशी तरतूद संबंधित कायद्यामध्ये आहे आणि त्यांना तात्काळ अटक करायला हवी. दीनानाथ हॉस्पिटलचा हा कृतज्ञ व्यवहार पाहून लता दीदींच्याच एका ओळीची आठवण येते. अजीब दास्तां है ये, कहां शुरू कहां खत्म.